हाय हॅलो नमस्कार. तर आज मी तुम्हाला एक आगळी वेगळी आणि मस्त अशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर या कडधान्याला तुमच्या इथे काय म्हणतात मला नक्की कमेंट करून सांगा. तर आमच्या इथे याला हुळगं म्हणतात. तर आज आपण हुळग्याचं कढण बनवणार आहोत. तर याला मी छान असे मोड आणलेत रात्रभर भिजवून आणि त्यानंतर याची भाजी बनवायची. तर खूप मस्त लागते आणि खूप हेल्दी आहे, खूप प्रोटीन आहे या भाजीमध्ये. तर सगळ्यात आधी तर कुकरला आपण हे शिजवून घ्यायचे मीठ टाकून. त्यानंतर हा मसाला बनवायचा. या मसाल्यामध्ये आहे शेंगदाणे, आलं, लसूण आणि सुक्या लाल मिरच्या. त्यानंतर कढईमध्ये तेल टाकायचं, जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि असेल तेवढे मसाले त्याच्यामध्ये टाकायचे. त्यानंतर आपल्याला हुळगे जे शिजवले ते टाकायचे. त्यानंतर हा शेंगदाण्याचा मसाला टाकायचा आणि मस्त अशी भाजी आपली तयार होते. एक उकळी घ्यायची आणि हे वांगे आणि कढीपत्ता बघितला ना, तो आमच्या शेजारच्या काकूनी दिलाय. असं कोणी काही दिलं तर खूप भारी वाटतं ना, खूप मस्त वाटतं. ताजं आहे, फ्रेश आहे, त्यामुळे खूप छान वाटत होतं. त्यानंतर भाजी तर शिजायला टाकली मी. त्यानंतर मस्त आता भाकरी बनवते. या भाजीसोबत भाकरी खरंच खूप भारी लागते आणि खूप टेस्टी लागते. आणि ही भाजी बनवताना आहे ना, तिखटच बनवा, कारण झणझणीत भाजी आणि भाकरी एक नंबर लागते. असा बेत बनवा, खूप भारी लागते. आणि ही भाजी खरंच खूप प्रोटीन आहे ह्या हुळग्यामध्ये. कुठं कुठे याला कुळीत पण म्हणतात. तर तुमच्या इथे नक्की काय म्हणतात मला नक्की सांगा. आता माझा स्वयंपाक झालाय, मला सगळं आवरायचंय. पण आता भाजी पण मेथीची भाजी मी स्पंदनसाठी बनवते, कारण ती भाजी खूप तिखट होती. त्यामुळे आता माझं किचन पण आवरलंय. आता मला सगळं घर आवरायचंय. तोपर्यंत पोरांनी बराच काही पसारा घरामध्ये केला होता. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर